हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हॅपी बर्थडे. थँक्यू. पार्टी पाहिजे आम्हाला. तर आजची तारीख आहे 22 जुलै आणि आज आमच्या यांचा अहोंचा बड्डे आहे. म्हणूनच मी स्टार्टिंगला हॅपी बर्थडे म्हणलं. तसं तर अगोदर विश केलेलंच होतं मी, तरीसुद्धा व्हिडिओ मला करायचा होता म्हणून विश केला अजून एकदा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन बघायला भेटणार आहे. त्यासोबतच माझा आजचा दिवस कसा गेला हे जर बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ कसा वाटते ते सुद्धा मला कमेंट करून सांगत चला बरं का. तर सकाळी लवकर आवरलेलं होतं, 8लाच सगळं आवरून झालेलं. टाईम झालेलं होतं स्कूलचं. पोरांचं आवरलं, टिफिन वगैरे भरला आणि निघालो स्कूलला. थोडासा पाऊस येत होता बारीक बारीक. तुम्हाला जर माझ्या बाबतीत कोणते क्वेश्चन वगैरे विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आता खूप दिवसातून मी व्हिडिओ तर अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. या अगोदर मी होते अमृतसरला, तर त्याचं कारणही तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आम्ही आता सध्या गावी राहिलेलो आहे, त्यामुळे सगळंच चेंज झालेलं आहे. म्हणजे रुटीन वगैरे जे काय असेल ते सगळंच चेंज झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर गावाकडचे व्हिडिओ बघायचे असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असतील तर ते सुद्धा मला सांगा बरं का. आणि झाडे लावायला तर मला भरपूर आवडतात आणि हे जे मी मटक्यामध्ये झाड लावलेलं आहे तर आत्ताच 1 महिना झालं लावलेलं होतं. छोटीशी फांदी लावलेली होती, खूप छान असं फुटून आलेलं आहे. आणि हँगिंग प्लांट वगैरे तर ते तर खूप सगळे मस्त आलेले आहेत बरं का. आता पावसाळ्यात अजून 2-3 हँगर शिल्लक आहेत, मला अजून तिथेही लावायचे आहेत, पण थोडं थोडं हळूहळू करून मी करणार आहे ते सुद्धा. त्यानंतर मस्त चहाची वेळ झालेली होती, सगळ्यांसाठी चहा ठेवला. चहा ठेवायच्या अगोदरच दुपारची भांडी जी काही होती ते घासून ठेवली आणि झाडून काढलं. हे सगळं झाल्यानंतर चहा प्यायला पण मूड येतो ना, फ्रेश फ्रेश वाटतं असं. तर चहा घेतला आणि नंतर मग पोरांचा होमवर्क वगैरे घ्यायचा होता, तेच घ्यायचं होतं. आणि दुपारी भरपूर असा मोठा पाऊस येत होता, त्याच्यामुळं थंडीसुद्धा वाजत होती, म्हणून स्वेटर घातलेला होता. पोरांना स्कूलला आणायला गेलेले तेव्हाच खूप मोठा असा पाऊस चालू झाला, म्हणून मग स्वेटर जाताना घालून गेलेले. त्यानंतर म्हणजेच घरातली छोटी मोठी कामं कितीही आवरा आहे तसंच होतंय. नंतर फ्रीजच्या वरचं किती साफ केलं ना नंतर आहे असं ते होते, कसं काय माहिती. ते आवरून घेतलं आणि नाश्त्याला एकदम स्पेशल असं काहीतरी बनवायचं म्हणलं ना त्याची तयारी अगोदरपासूनच करावी लागते. तर डोसं बनवायचं म्हणलं की त्याच्या अगोदरच त्याला 1-2 दिवस तरी तयारी करायला पाहिजे. डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्याच्यानंतर ते बारीक करायचं आणि मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी डोसे बनवायला घ्यायचे. ही सगळी तयारी माझी चालू होती. तर आज सकाळीच तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली, आता म्हटलं बारीक करून ठेवायचं. आणि नंतर आणि पावसाळा असल्यामुळे जास्त ते हेच होत नाही, काय आंबत नाही, हा मराठी शब्द आहे बरं का, आणि इंग्लिशमधला फर्मेट असं काहीतरी आहे त्याला, तर ते होत नाही. त्याच्यामुळं मग म्हणलं आता संध्याकाळी तर बारीक करून ठेवूया आणि नंतर बघू दुसऱ्या दिवशी जर जमलं तर बनवता येतील. त्यानंतर दोघांचाही होमवर्क घ्यायचा होता. श्रीचा अगोदर घेतला आणि नंतर उर्वीचा, तिला कलरिंग करायचं होतं. आणि आता नर्सरीमध्ये आहे त्याच्यामुळं लाईन वाईजच कलर करायचा होता असं स्टार्टिंगला दिलेलं. आणि जे कोणी नवे सबस्क्रायबर असतील ना त्यांच्यासाठी मला डिटेलमध्ये थोडासा व्हिडिओ बनवायचाच आहे, तोही तुमच्यासोबत मी शेअर करेन. म्हणजेच की मी कुठं राहते, अगोदर कुठं होते, काय करते ह्यावरती मला बनवायचं आहे, पण आता थोडा वेळ लागेल. तर आज आम्हाला सेलिब्रेशनसाठी जायचं होतं हॉटेलमध्ये. तर घाटावर निघालेलो. आता भिवघाट तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही आहे, तर भिवघाटला आम्ही निघालेलो. थोडा थोडा पाऊस येत होता, त्याच्यामुळे म्हटलं केक घरी आणायला नको, डायरेक्ट घेऊन हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायचा. सिम्पल असं सेलिब्रेशन करणार होतो. तर खानापूरमध्ये आलो, बेकरीमध्ये केक घेतला, छोटासाच घेतला, जास्त मोठाही नाही घेतला, छोटा घेतला. आणि तिथून आलो घाटावरती. तर आपला ढाबा, आता मी इन्स्टावरती एक मागच्या वेळेस व्हिडिओ टाकलेला होता, तर भिवघाटवरती कोणतं असं हॉटेल आहे म्हणजे जिथे चांगलं जेवण भेटतं, तर तिथे भरपूर मला आपला ढाबा म्हणून कमेंट आलेली होती. तर म्हटलं चला जाऊन टेस्ट करूया. तर मी तर पहिल्यांदाच आलेले होते आणि आमचे हे सुद्धा पहिल्यांदाच आलेले होते. तर आल्या पहिल्यांदा केक कट केला आणि खरं तर मला विश्वासच बसत नाही की आमच्या यांना 31 वर्ष पूर्ण होऊन 32वा चालू झालेलं आहे. तर 30च्या वर कधी गेलं हे काय समजलंच नाही आहे, म्हणजे विश्वासच बसत नाही. आणि आमच्या उर्वीला बघा खूप जास्त भूक लागलेली होती, म्हणून ती केक अगोदर तिला चारा असं म्हणत होती. केक कट केला, खाल्लाही. आणि मेन म्हणजे आमच्या विराजला व्हिडिओ करायला सांगितलेलं होतं, त्यानं काही व्यवस्थित व्हिडिओज घेतला जसा येईल तसा मी छोटा मोठा एडिट केलेला आहे. तर बाकीच्यांसाठी नॉनव्हेज मागवलेलं होतं, माझ्यासाठी आणि आईंसाठी व्हेजमध्ये मागवलेलं होतं. तर छान होतं जेवण, खूप भारी लागलं बरं का, एकदम टेस्टी लागलं पहिल्या जेवणापेक्षा खरं तर. त्यानंतर जेवण केलं आणि निघालो घरी. आणि 10-10:30च्याच टाईमला बघा एवढं धुकं पडलेलं होतं ना, असं वाटत होतं की अमृतसरला गेले की काय मी. तर अशी थंडी असल्यासारखं एकदम धुकं पडलेलं होतं. आणि असं धुकं फक्त आमच्या घाटावर बघायला भेटतं बरं का, आता नाझऱ्याकडे सुद्धा बघायला भेटत नाही. असं तर पुढचं काहीच दिसत नव्हतं, एवढं धुकं पडलेलं. तर असा काहीसा होता आमचा आजचा दिवस, सेलिब्रेशन असं झालेलं आहे आमच्या बड्डेचं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय.